तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला माझ्या यूट्यूब चॅनल GST क्लासवर, है ना, असा म्हणायला लागते. हां, चलो ध्यान दो. तस हो, तो चॅप्टरचं नाव दिसते नाही याच्यावरून समजते, टेन्शन घ्यायला घेतेस. वर्त लावून देईन मी बिलकुल थांबणेला एकदम मोठावाला, सर्ट्स अँड इंडायसेस. तर सर्ट्स अँड इंडायसेसचे हे काही नियम तुम्हाला थोडेसे लक्षात ठेवावे लागतील, इंडायसेसचे आणि सर्ट्सचे. ठीक आहे, अंडररूटवाले जे राहतात ना त्याला आपण सर्ट्स म्हणून म्हणतो. ठीक आहे. तर बऱ्याचशा नियमांचा वापर तर आपण ऑलरेडी फर्स्ट चॅप्टर सेकंड चॅप्टरमध्ये केलेला आहो. अरे केलेला हो की नाही. आता ऑफिशियली हा चॅप्टर घेतो बिलकुल एकदम. ठीक आहे. तशाच टाईपचे प्रश्न इथं पाहायला मिळतील. त्यांच्या या रूलचा वापर करून ते सोडवायचे आहेत आपल्याला. तर काय रूल आहेत थोडेसे समजून घेऊया. अगर याला म्हणू आपण बेस, याला काय म्हणू, याला काय म्हणू, इंडेक्स किंवा पॉवर म्हणू, है ना. तर a टू द पॉवर m इंटू a टू द पॉवर n, म्हणजे बेस अगर सारखा असेल ना, त्यांच्या पॉवर अलग अलग असेल तर त्यांच्या पॉवरच्या काय होत असते, अगर ते इंटूमध्ये असतील तर बेरीज होत असते. पॉवरची काय होत असते, बेरीज. ओके. देन सेम अगर बेस सारखा आहे आणि पॉवर वेगवेगळा आहे आणि त्या गोष्टी काय आहे, डिवाईडमध्ये आहेत, तर सेम बेस राहून बेस तोच ठेवून त्यांच्या पॉवरच्या डायरेक्ट आपण काय करू शकतो, मायनस. यांचा वापर कसा करायचा, सपोज असता इथं a टू द पॉवर 16 किंवा 2च्या पॉवर 16, 2च्या पॉवर 16 आणि इकडे असता 2च्या पॉवर 8 किंवा 2च्या पॉवर 10, 2च्या पॉवर काय असता 10. आता तुम्ही 2च्या पॉवर 16 काढत बसले असते का, म्हणजे 2ला तुम्ही 16 वेळा गुणाकार केले असते का, नाही. अरे केले असता तर किती वेळ लागला असता, अरे लागला असता की नाही. तर त्यामुळे याचा अर्थ काय होते, डायरेक्ट 2च्या पॉवर 16 मायनस 10 झाला असता. पुन्हा 10 घेतलो खरं मी ना, काहीतरी 12 असता, सपोज 14 असता, तर 14 मायनस झाला असता तर 2च्या पॉवर काय आला असता 2, म्हणजेच किती आला असता, सरळ सरळ 4 हा उत्तर आला असता याचा, है ना. तर हे यांचा वापर या प्रकारे आपण करायचा आहे. मी प्रश्नामध्ये सांगेनच की कोणता केव्हा वापरू शकतो. ठीक आहे. सध्या यांना दिमागात ठेवायचे आहे तुम्हाला. देन हे तर वापरता वापरता लक्षात येऊन जाते म्हणा, यूज करता करता. अगर पॉवरच्या पॉवर असेल तर त्या पॉवरच्या डायरेक्ट इंटू होत असते. पॉवरच्या पॉवर असेल तर पॉवरच्या पॉवर म्हणजे या पूर्ण संख्येचा पॉवर आहे तो. ठीक आहे. इकडे अगर 2 कंबाईन संख्येला किंवा इंटूवाल्या संख्येला एकच पॉवर असेल ब्रॅकेटच्या अंदर, म्हणजे सपोज 36 लिहिलेलं आहे, 36च्या पॉवर लिहिलेला आहे सपोज 2, तर मी इथं 9 चौक 36 पण करू शकतो आणि त्याच्या पॉवर 2. तर 9चा स्क्वेअर आणि 4चा स्क्वेअर या दोघांच्या इंटू करीन तर मला इकडे 36चा स्क्वेअर मिळेल. गोष्ट कळली का. डायरेक्ट 36चा स्क्वेअर काढायची गरज नाही. अरे कळली की नाही कळली गोष्ट तुम्हाला, है ना. तर तुम्ही सेपरेट करून त्याच्या सेपरेट पॉवर करून काढू शकता. आता हा इंटू करून घ्याल, 16 1 16, हा 4ला 1 आणि 16 8 144. अरे 144 आणि हे 1 तर 142 5. ओके. 16 9 144 है ना. तो 16 8 128, 128 न ते 1 129, बरोबर. या प्रकारे. ठीक आहे. तर हा कोणाचा स्क्वेअर झाला असता 36चा. अशा प्रकारे काढू शकतो. देन डिवाइडमध्ये किंवा फ्रॅक्शनचा पॉवर असेल, एखादा फ्रॅक्शनचा पॉवर, तर तो न्यूमरेटरचा पण असतो आणि डिनॉमिनेटरचा पण असतो. देन कोणाच्या बी पॉवरमध्ये किती मोठी संख्या असो, तिच्या पॉवरमध्ये जर 0 आला तर त्याची टोटल व्हॅल्यू किती होऊन जाते 1. किती होऊन जाते, हां. देन पॉवरच्या आता बघा 1/n अर्थ काय होते, अंडररूटमध्ये होते. जसं इथं हा सर्चचा नियम बघा तुम्ही थोडासा. याला काय म्हणू, mth रूट ऑफ a दॅट कॅन बी रिटन ॲज a टू द पॉवर 1/m. म्हणजे सपोज असा लिहिलो मी ना 8 किंवा 4 लिहिलो इथं, या 4ला मी डायरेक्ट 2 लिहू शकतो किंवा या 4च्या पॉवरमध्ये 1/2 लिहू, कारण इथं हा स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट आहे, इथं 2 लिहिल्या जात, पण क्यूब रूटला 3 लिहितो, 4th रूटला 4, 5th रूटला 5, अशा प्रकारे. ठीक आहे. तर याला मी असं पण दाखवू शकतो.
तर इथं बघा एखाद्या गोष्टीच्या पावर आहे एखाद्या संख्येच्या आणि त्याचा पुन्हा काय घेतलेला आहे, रूट घेतलेला आहे. तर डायरेक्ट आपण काय करू शकतो, यांच्या इंटू करू शकतो या नियमानुसार. तर यम इंटू 1/n काय झालं असतं, तर यम भागीला n है ना. म्हणजे सपोज याच्या ठिकाणी मी एक उदाहरण सांगतो. सपोज असं लिहिलेलं आहे a नाही दुसरं काहीतरी घेऊ 9⁻36 आणि इकडे लिहिलेलं आहे 18. असं दिसता बरोबर. आपली पंढरी का होऊ शकते, घाबरू शकते. 9⁻36 काढणारा का नाही. तर हा काय आहे, इंटूमध्ये आहे म्हणजे 9⁻36/18 झाला असता. 18 1 18 2 म्हणजे 9⁻2 म्हणजेच किती, समजलं का. तुम्हाला दिसते मी सांगतो तर सरकून जायचं इकडे, कळलं. हा काय आहे तर हां. देन एखाद्या संख्येच्या पावर असेल तर त्याला डिवाईडमध्ये लिहायचं आहे आपल्याला, तर त्याच्या पावर काय होऊन जाते, निगेटिव्ह है ना. जसा 10⁻²2 आहे इंटू 5 आहे, तर याला कसं लिहू शकतो मी, 5/10⁻² डिवाईडमध्ये लिहायचं आहे. तर किंवा याच्या उलटा 5 × 10⁻² असेल तर याला कसं लिहू शकतो मी, 5/10⁻². कळलं का काय म्हटलं तर. त्या कोणती पण राहू शकते, 5 राहू शकते, 10 राहू शकते, काही पण राहू शकते. देन या बाजूला आहेत काही सर्चचे नियम. mth रूट ऑफ a त्याला असं लिहू शकतो a⁻1/m. देन mth रूट ऑफ a असेल आणि पुन्हा त्याच्या काय असेल, पॉवर m असेल. तर बघा सपोज मी म्हटलं स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि त्याचा स्क्वेअर, तर इथं काय होता 2. तर 2 आणि 2 काय होऊन जाईल, अरे होईल की नाही. म्हणजे कसा कॅन्सल झाला, तर याला मी लिहू शकत होतो 1/2, तर 1/2 कटला असता की नाही, अरे हो. हां सपोज इथं वर 4 असता तर या प्रकारे झाला असता. कुठं आहे का नाही आहे, ओके. इथं स्क्वेअर रूट असता पहा आणि इथं काय असतं, सपोज 4 असता. तर आता हा काय लिहिलेला आहे, स्क्वेअर रूट लिहिलेला आहे. तर 4च्या पावरमध्ये 4 × 1/2 आला असता. या नियमानुसार त्याला असा लिहिलो असतो, 1/2 मध्ये लिहिलो असतो स्क्वेअर रूटला आणि 2 2 म्हणजे 4च्या पावर अरे आला असता की नाही. हां किंवा या 4 मध्ये काय लिहिलेलं आहे, 2 × 2, हा 2 ना हा 2 कटला, तर 4च्या पावर कसं पण करा, पण नियम तुमचे बरोबर लागले पाहिजे. देन हां रूटच्या अंदर रूट असेल तर डायरेक्ट त्या रूटच्या काय करू शकतो आपण, मल्टिप्लाय करू शकतो. देन mth रूट ऑफ a × b असेल तर त्याला सेपरेट पण लिहू शकतो. देन डिवाईडमध्ये पण फ्रॅक्शनमध्ये असेल, एखाद्या फ्रॅक्शनचा असेल तर दोघांना डिस्ट्रीब्यूट करू. आणि हा याचा वापर केलेलाच आपण पहिल्या चॅप्टरमध्ये a+b². पण इथं √a² a झाला, √b² काय झाला, नॉर्मल ab असता ते a² + b² लिहिला असता. पण आणि हा अंडररूटमध्येच गेला, कारण √a × √b याला आपण डायरेक्ट एकामध्ये लिहू शकतो. बघा आहे, अरे आहे ना, पॉवर सेम आहे. m 2 राहू शकते, 3 राहू शकते, 4 राहू शकते, नाही बी राहू शकतं म्हणजे 2 राहील. पॉवर दिलेला नाही म्हणजे किती आहे. तसाच हा मायनसवाला फॉर्म्युला a−b² आणि हा a² - b². अरे आहे बघा, हा राहिला असता a² तर इकडे ब्रॅकेट काय बनला असता, a+ आणि a- तोच आहे फॉर्म्युला. पण इथं बघा एक ब्रॅकेट a - b आणि एक ब्रॅकेट हा a म्हणजे काय आहे तर √a² आणि हा b म्हणजे काय आहे तर √b² आणि स्क्वेअर रूट कटला तर a -
तर या सगळ्यांचा वापर आता आपल्याला एक्सरसाइजमध्ये पाहणे आहे. ठीक आहे, चलो देखेंगे आगे. हे दिलेले आहेत बघा इथं तुम्हाला नियम है ना. साधित उदाहरणे वगैरे दिलेले आहेत. तर साधित उदाहरणं घेऊ की डायरेक्ट घेतो? डायरेक्ट घेतो. डायरेक्ट प्रश्नमाला ओके दिसते बघा. पहिला प्रॉब्लेम रडत आहो ना. काय म्हणते? यदि 3/5 टू द पॉवर किती आहे? 3 आहे तुमच्या याच्यात बघून घ्या. आणि इंटू 3/5च्या पॉवर किती आहे? म्हणजे बेस सेम आहे. तर पॉवरचा काय करू शकतो मी? अरे बेरीज होईल ना. पहिला नियम बघा ना रे बाबाजी. ए टू द पॉवर यम असेल, वेगळा पॉवर आहे, इंटू यन असेल तर या पॉवरची काय झाली? अरे बेरीज झाली. हां, तर मग इकडे पॉवरची बेरीज झाली असते तर इकडे पूर्ण लिहित बसत नाही. आता प्रश्न तिथला डायरेक्ट या बाजूला काय झाला असता? 3/5च्या पॉवर इकडे किती होतात? 3 प्लस -6 इज इक्वल टू 3 टू द पॉवर 3/5 टू द पॉवर 2x - 1. फाइंड x म्हणत आहे आपल्याला. अरे x फाइंड करायचा आहे. तर हा डायरेक्ट ॲडिंग घेतलो मी ना, डायरेक्ट क्वेश्चनवरून डायरेक्ट सोल्युशन आहे ना. तर प्लस मायनस काय झाला असता? मायनस. तर 3 - 6 किती झाला असता? अरे 3/5 आणि -3 झाला असता इज इक्वल टू 3/5च्या पॉवर 2x - आता बघा दोन्ही बाजूला बेस सेम आहे. आणि मधामध्ये इक्वल टू लिहिलेला आहे म्हणजे त्यांच्या पॉवर बी सेम असायला पाहिजे. अरे सपोज मी इकडे लिहिले 2, इकडे लिहिलो 2 आणि इकडे लिहिले 4 आणि इकडे लिहिले 6. काय हा बरोबर आहे का? हे गोष्ट बरोबर आहे का? मी म्हणू शकतो का 2च्या पॉवर 4 इक्वल टू 2च्या पॉवर 6? ऑब्वियस गोष्ट आहे. इकडे वेगळी संख्या आहे, इकडे ते इक्वल टू टाकू शकतो का मी? जेव्हा मधामध्ये इक्वल टू आहे तर त्याचा अर्थ काय? दोघांची व्हॅल्यू सेम आहे आणि बेस सेम आहे म्हणजे पॉवर बी काय असेल? मांडू शकतो या प्रकारे, इक्वलमध्ये मांडू शकतो. हा मायनस या बाजूला आला तर काय झाला? अरे प्लस झाला असता. हां, आणि त्यानंतर मायनस प्लस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या आणि डिवाइडमध्ये 2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती झाली? तर -1. एक्सची व्हॅल्यू किती झाली? समजला का का केलं होतं? कोणाला नाही समजला? नाही समजला? बघू समोर समजेलच. देन सेकंड 2 × 3 टू द पॉवर 3 काय आहे? मग डिवाइड आहे का काय? तुम्ही पहा बरं थोडंसं, आपल्या जोडी तर क्लिअरली दिसत नाही. डिवाइड 4 × 9 टू द पॉवर 2 27 × 8च्या पॉवर 2 आणि इकडे 6च्या पॉवर किती येईल म्हणते. बरोबर. आता बघायचं या बाजूला काय दिसून राहिलं? 6
म्हणजे इकडे पण आपल्याला कुठं ना कुठं 6 आणायचा आहे, त्याच्या पॉवरमध्ये काहीतरी आणायचं आहे किंवा 6च्या पॉवरमधली संख्या आणायची आहे, किंवा जे बी संख्या येईल तिला 6च्या पॉवरमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. तर कसं होईल पॉसिबल? तर बघा हा डिवाईडमध्ये दिसत आहे आपल्याला, अरे डिवाईडमध्ये दिसत आहे, तर याला काय लिहू शकतो मी? हा 2चा स्क्वेअर, हां, तर 2 × 3च्या पॉवर 3 डिवाईडमध्ये काय आला असतं इकडे? 2च्या पॉवर 2 × 3च्या पॉवर, अरे हो, हां न पॉवरमध्ये ऑलरेडी काय, अरे पहिलेच्या 2 आहे, तर हा 2 2 बी गेला असता इकडे, 2 2 गुणाकार झाला असता, कंबाईन पॉवर झाला असता, तर ह्याच्या कंबाईन पॉवर 2 आणि हा पहिलेच्या पॉवर इंटू झाला असता ना, हा वाला रूल m × n, mn, तर 2 2 अरे झाला असता, देन इंटू 27 म्हणजे काय आहे, 3चा क्यूब आहे, इंटू 2चा आणि इंटू, बरोबर. हां, आता इकडे बघा पॉवरचा मायनस झाला असता, म्हणजे 2 × 3च्या पॉवर -1, अरे म्हणलो असतो, कारण 3 - 4 झाला असता ना, हा डिवाईडमध्ये आहे. तर बघा इथं जे जे नियम मी लावत आहो ते तुम्हाला लिहून काढायचे आहेत आज घरी. त्याच्या समोर कसं, त्या स्टेपच्या समोर असं असं डॉट द्यायचा, त्या स्टेपच्या समोर डॉट द्यायचा आणि कोणता नियम वापरला तो काढायचा. ठीक आहे. तर इंटू इकडे बघा हा कंबाईन पॉवर झाला असता 3 × 2चा, 2 × 3चा कंबाईन पॉवर 3 आणि त्याला इंटूमध्ये 2, म्हणजेच किती झाला असता, सरळ सरळ 6 झाला असता आणि 6च्या पॉवर. ओके. आता बघा बेस सेम आहे, तर पॉवरची काय होईल, 3 × 2 किती झाले, -+6 = 6 नागोबा. मायनस प्लस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या, तर नागोबाची व्हॅल्यू किती झाली असती, कळलं का काय केलं तर? नाही कळलं ना. आता याला अजून दुसऱ्या पद्धतीनं कसं सांगू शकतो मी, बघा तीन दुने 6च्या पॉवर 9 × 36च्या पॉवर इंटू इकडे गुणाकार करू शकता किंवा असं पण लिहू शकता. इकडे काय लिहिलेलं आहे, 3च्या पॉवर 3 × 2च्या पॉवर आणि इकडे बरोबर 36 म्हणजे 6च्या पॉवर 2 होता आणि हा 2 म्हणजे 6च्या पॉवर काय झाला आणि 6च्या पॉवर आणि इकडे इंटूमध्ये 3 दुने 6 आणि हे 3 दुने 6, 6च्या पॉवर, अरे हो, हां. मग काय होऊन राहिलं इकडे बघा, 3 - 1 + 6, 6च्या पॉवरमध्ये डायरेक्ट असा आला असता. मान्य करायला गोष्ट, मायनस प्लस -1 + 6, मायनस प्लस मोठ्या संख्येच्या, कळलं? हा कळला काय गेलं तर या दोघांमध्ये डिवाइड होता तर मायनस, या दोघांमध्ये इंटू होता तर पॉवरचा काय झाला. देन
तिसरा बघा काय म्हणते, यदि एट एक्स प्लस 1 इज इक्वल टू 64, तो 3 2x प्लस 1 इज इक्वल टू, तर एक्सचा मान जर आपल्याला माहीत राहील किंवा एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहीत राहील तर आपण ते काढू शकतो. अरे हो की नाही. मग काय कराल अशा वेळेस, तर इकडे कोणाच्या पॉवरमध्ये लिहिलेलं आहे, तर या संख्येला 8च्या पॉवरमध्ये मी लिहू शकतो का? कसा लिहू शकतो आर्यन, काय येईल? अरे 8च्या पॉवरमध्ये काय, अबे हा 64 आहे म्हणजे 8च्या पॉवर 2 लिहू शकतो. आणि हा काय आहे, आता बेस झाला, तर एक्स प्लस 1 इज इक्वल टू, ते एक्स इज इक्वल टू 2 मायनस 1 म्हणजेच एक्स इज इक्वल टू किती आला? अरे आला. हा समजला का गेलो तर? ओके, एक्सची व्हॅल्यू भेटली, याच्यात भरा 2 इंटू 1 प्लस 1, तर बे एक बेने 1, 3च्या पॉवर 3 म्हणजेच किती? याचा अर्थ 3 गुणिला 3 गुणिला 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक, समजला? समजेल काऊन नाही तर तुला, फक्त सोडवाच्या गणी नाही समजे आपल्याला. देन पॉईंटवाली संख्या आहे, अरे आहे की नाही आहे? चौथा काय म्हणते, 23च्या पॉवर 2.8 इंटू 23च्या पॉवर इंटू 23च्या पॉवर 3.6 इज इक्वल टू 23च्या पॉवर नागोबा. काय होईल, काय वाटत आहे? पॉवरची डायरेक्ट काय होईल, कारण खाली बेस सेम आहे आणि काय आहे इंटू, तर ॲडिशन करून टाका पॉवरची. 2.8 7.2 3.6 8 2 10 6 16, तर 13.6, 23च्या पॉवरमध्ये राहिला असता 13.6. देन हे सोपे सोपे तर तुम्ही निपटवू शकता यार, हे इथंच सांगतो. पाचवा, इथं काय करायचं आहे, पॉवर काढायचं आहे, तर हे इकडे इंटूमध्ये इकडे गेला असता तर डिवाईडमध्ये झाला असता. अरे हो, पूर्ण संख्या डिवाईडमध्ये गेली असती. तर 12.4 ना हा 6.5 डिवाईडमध्ये आहे, तर तेवाली प्रॉपर्टी लागेल ए टू द पॉवर एम डिवायडेड बाय ए टू द पॉवर एन, मायनस होते. तर 12.4 मधून 6.5 गेला, मायनस करा. 14तून 5 गेले 9 आणि 11तून 6 गेले, 11तून 6 गेले 5, तर 5.9 नाही आहे ना, ही आहे आन्सर. तर इनमें से कोई नहीं, कारण सगळ्यांचा बेस सेम आहे ना. 6.9 नाही, मायनस करणं बरोबर 5.9 येईल ना. अरे मायनस करशील तर 5.9 नाही येईल का? देन इकडे प्लस मायनस, अरे प्लस होईल ना, तर प्लस मायनस मायनस, तर 56 मधून 53 गेला 3, म्हणजे 34च्या पॉवरमध्ये 3, तर 34च्या पॉवर 3 काढून टाकाल. 34 गुणिला 34 गुणिला, होमवर्क 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 सब होमवर्क, 15 नंबरचा पा, नाही 14 नंबरचा पा का 13 बी सांगू, 13 पासून सांगू. इकडे डिवाइडच आहे, तो तर होऊन जाईल, होईल का? मला वाटत 12वा होईल, 11वा होईल. इथं काय, हा 10च्या पॉवर 3 लिहिलेला आहे आणि हा 12,
तर 12 त्रिक 36, 10च्या पावर 36 झाला आणि 10च्या पावर 30, तर 36 मधून 30 मायनस झाले तर 10च्या पावर 6, 10च्या पावर 6 असेल कुठंतरी, नाही आहे तर 1000च्या पावर 2 आहे, म्हणजे 10⁻6 झाला की नाही झाला, कारण हा 1000 म्हणजे काय 10⁻3 आणि 3 गुणिला 2 होईल की नाही. हां, देन 13 नंबरचा बघा. हम्म, 13 सर्च आला याच्यात 24 टू द पावर 4 डिवाइड हो का प्लस हो सांगा पक्का. बरोबर. हां, आता बघा हा अंडर रूट आहे, इथं काही नाही म्हणजे काय आहे स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूटला मी काय लिहू शकतो 24 4 इंटू 1/2. समजलं का केलं होतं 2, 24चा स्क्वेअर झाला 500 प्लस 200, हे 24 इकडे गेले 600, 600 न 200 800 झाला असता या बाजूला इंटू 2च्या पावर 20च्या पावर 400 अरे 20च्या पावर 2 400 इकडं आला, इकडे इंटू मध्ये आहे ना आला असता 2. हा बघा, अरे समजलं नाही समजला बिट्टू, हा नियम आहे आपल्याजवळ बघा. ए टू द पावर यम असेल ना तो अगर याच्यामध्ये असेल पिंजऱ्यामध्ये तर आपण डायरेक्ट ए टू द पावर यम बाय यन करू. तर 4/2 केलो मी नवी. अरे समजलं. तर हे असे नियम लिहून काढायचे म्हटलं, जे जे वापरलेले आहेत ते जेवढ्या वेळेस लिहून काढाल त्या प्रश्नांमध्ये तेवढे ते काय होतील तुमचे, आणि जेव्हा रिवाईज कराल तेव्हा तुम्हाला दिसल्या बी तर पाहिजे इथं कोणता नियम लावला म्हणून. वेळेवर शोधाल का. अरे कळलं. सॉरी. हां, देन 14 नंबरचा बघा. तीनच्या पावरमध्ये किती न त्याच्या पावरमध्ये किती करीन तेव्हा 19683 येईल. आता 3च्या पावरमध्ये 1 लास्टमध्ये काय आला असता, 3च्या पावरमध्ये 2 लास्टमध्ये काय आला असता, तर 3 त्रिक 9. अरे बरोबर. 3च्या पावरमध्ये 3 काय आला असता लास्टमध्ये, अरे हो हां 3च्या पावरमध्ये 4 तर 7 त्रिक, मग 3च्या पावरमध्ये 5 तर लास्टमध्ये पुन्हा काय आला असता. सायक्लिसिटी समजली. एक तर 3च्या पावरमध्ये एकवाली संख्या राहू शकते, नाही तर 3च्या पावरमध्ये 5. आता लास्टमध्ये आता 3च्या पावर 15 बी गेलो असतो तरी बी लास्टमध्ये का राहिली असती, हां नाही 4 नाही 7 नाही, या दोन्ही क्वेश्चन मार्क आहेत. दोन्ही क्वेश्चन मार्क आहेत. हां, तर काय येऊ शकते बघा. तर 5 वर भेटत आहे आपल्याला अजून. हां बोला प्रश्नामध्ये प्रॉब्लेम आहे. अबे क्वेश्चन मार्क हां, तर या गुणीला इकडे बघा
क्वेश्चन मार्कमध्ये अशी कोणती संख्या पकडाल तर ज्याच्या पॉवरमध्ये 5 किंवा 1 येऊ शकते, लावून पहा. नाही तर मग दुसरी पद्धत त्याला फॅक्टराईज करावं लागेल. 6 6 36, 9 9 81, 9 9 81, 1 येऊ शकते लास्टमध्ये पॉवरमध्ये. अरे समजून झाल्या. अबे तसा 3च्या पॉवरमध्ये 11 बी 81ला मग तुम्ही 4च्या सायक्लिसिटीने डिवाईड करा बरं. 80ले पूर्ण भाग जाते आणि 1 बाकी राहते, म्हणजे लास्टमध्ये काय राहिला असता 4 घेतलं असतो तर 4 4 16 झाला असता. 16वर 3च्या पॉवर 6वर तर काही भलतीच संख्या येऊन राहिली, 9 येऊन राहिली लास्टमध्ये, है ना. आणि इकडे 8 8 64 तर 3⁴4वर लास्टमध्ये काय येऊन राहिला 1. तर इथं लास्टमध्ये 3 आहे, तर कोणती येऊ शकते, हे येऊ शकते 9 9 81 वाली. नाही येऊ शके. झाला विलेज चेंबर नाके आहेत. बे सायक्लिसिटीवाला कॉन्सेप्ट शिकल्या पहिल्या चॅप्टरमध्ये, पाहून टाकाल अजून एक वेळा घरी जाऊन. का डोकसा खाता बे माया. तो क्वेश्चन मार्कच्या जागी 9 पकडलो असतो तर 9 गुणिला 9 81, तर 3च्या पॉवरमध्ये काय झाला असता 81. तर आता याचा लास्ट डिजिट काय येईल हे आपण ते सायक्लिसिटीनं पाहू शकतो. कसा, तर 3ची सायक्लिसिटी 4 आहे, 81ला 4नं भाग द्या तर 80ला पूर्ण भाग गेला असता, रिमाइंडर किती वाटला असता 1. तर 3च्या पॉवरमध्ये 1 काय आला असता लास्टमध्ये, तर इथं पण काय येईल लास्टमध्ये. तर उत्तर एक वेळा चेक करून घ्या 9 आहे का. असा कसा, मग फॅक्टर पाडा लागल. एक तर या पद्धतीनं हा अगर ऑप्शन नसता तर कोणता मारलो असतो मी ना. ओके, अगर आहे तो ऑप्शन तर मग मला याचे फॅक्टर पाडा लागतील, दुसरा काही ऑप्शन नाही. फॅक्टर पाडा त्याचे. तीनच पाडा लागतील ना, की 9 न पाडा. 9 न पाडा. 9 गुणिला 9 दुने 18. 9 8 72, 6 9 7, अजून 9 न जाते, 9 न जाते ना रे. हां, 9 दुने 18, किती राहिले 3 राहिले, 9 4 36, 2 राहिले, 9 त्रिक पुन्हा 9 न जाते, 9 दुने 18, 9 7. हा का लिहिलेला आहे 3चा क्यूब, 3चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर, 3चा हा स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे, क्यूब आहे. अरे आहे. हां, तर 3च्या पॉवरमध्ये किती आला 2 न 2 4 न 2 6 न 3, बरोबर. तर एक स्क्वेअरची व्हॅल्यू आली 9, 3च्या पॉवर. ओके, हां, हे लक्ष द्या इकडे. याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपण जर एक्स पकडला तर एक्स गुणिला एक्स काय होईल, तर 3च्या पॉवर एक्स स्क्वेअर, बरोबर. तर 3च्या पॉवर एक्स स्क्वेअर, बेस सारखा. तर एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आली 9, तर एक्सची बी व्हॅल्यू आली किती, बरोबर होता ना. मी तुक्का जो मारलो होतो, तुक्का म्हणजे सायक्लिसिटीचा कन्सेप्ट लावलो होतो, तो बरोबर होता. पण तो ॲक्च्युली गुणाकार जो करायचा होता एक्स इंटू एक्स स्क्वेअर, तर डायरेक्ट 3च्या पॉवर 81 घेतलं होतं मी त्याच्यामध्ये. अरे घेतलं होतं. हां, तर अगर 9 9 ठेवला असता तर एक्सची व्हॅल्यू जशी आली असती जवळ 3. ओके, वाढू समोर. हा कळला काय केला तर या साईडला जो आहे, जसं आता इथं क्वेश्चन मार्क आहे, नाही समजून झाला तर एक्स ठेवून द्या तुम्ही. एक्स तर माहीतच आहे तुम्हाला. देन
15 नंबर, यदि यम तथा यन धन पूर्णांक है कि यम टू द पावर यन कितना हो जाता है बोले 25, तो यन टू द पावर यम कितना हो जाएगा? यम आणि यन काय आहेत म्हणते? धन पूर्णांक आहेत. पूर्णांक म्हणजे गोष्टी आहेत काहीतरी. तर यमले आपण काय बनवू शकतो? 5, आणि इकडे काय झाला असता? 2. तेव्हाच काय आला असता? अरे आला असता. किंवा तुम्ही याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहा, 5चा स्क्वेअर. तर यम काय झाला असता? यन काय झाला असता? तर आता 2च्या पावर काय काढायचं आहे? याचा अर्थ 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला किती वेळा? नाही तर म्हणाल यमच्या पावर यन 25, तर यनच्या पावर यम 25 होईल का? हां, 2 दुने 8, 16 आहे. हा इकडे देन यदि x तथा y ऐसी धनात्मक वास्तविक संख्याएं हो कि x टू द पावर 1/3 इक्वल टू y टू द पावर 1/4, ठीक है? तो ओके, तो कोणता खालीलपैकी कोणती गोष्ट काय राहील म्हणते? सारखी म्हणू शकता. तर आता कसं करून काय करतो मी? या 3 आणि 4चा काय करतो? LCM. अरे गोष्ट समजली का? सपोज आपण स्क्वेअरिंग बोथ साईड करतो की नाही? असा स्क्वेअरिंग बोथ साईड करतो की नाही करतो? तर स्क्वेअरिंग केला म्हणजे 2चा पावर घेतला, तर मी आता दोघांना पण 12चा पावर देतो. 12चा काऊन? तर 3 आणि 4 कटणारी लहानात लहान संख्या कोणती आहे? म्हणजे LCM कोणती आहे? तर मी काय केलो? x टू द पावर 1/3चा पावर काय घेतलो? 12, आणि y टू द पावर 1/4चा पावर काय घेतलो? 3 चौ 4 त्रिक, म्हणजे x चा पावर 4 इज इक्वल टू yचा पावर आहे. नाही आहे? नाही आहे? नाही नाही आहे? हा असेल आन्सर. हा 4 किंवा कोणता उत्तर आहे? डी आहे का उत्तर? हां, तर इकडे बघा. आता यालाच हा आला माझ्या ऑप्शनमध्ये शोधलो दादा, नाही आहे, कारण इथे एक्सच्या पावर 3 आहे आणि वायच्या पावर 4 आहे. याला माराल का? मग हा तुम्ही बनवू शकता ना. जसं आता टेकिंग इथं स्क्वेअरिंगच्या ठिकाणी आपण काय केला होता? टेकिंग 12th पावर घेतला होता. 12th पावरचा अंडर मल्टिप्लाय केला होता दोन्ही बाजूला. आता अजून 5 पावरचा मल्टिप्लाय करा. दोन्ही बाजूला सारख्या संख्येचा आपण पावर करू शकतो. काही फरक पडणार? तर 5 चौ आला. तर या प्रकारे हे समोरचे तुम्हाला काय करायचे आहे? ट्राय करून पाहायचे. ठीक आहे, चलो बाकीचे नेक्स्ट पार्टमध्ये पाहू.